आणि मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचा अहवाल सादर होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अहवाल सादर होईल। शिंदे समितीचा हा दुसरा अहवाल आहे जो सादर होईल। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्थापन केलेल्या शिंदे समितीचा हा दुसरा अहवाल सादर होतोय। या अहवालामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे याची सध्या उत्सुकता आहे। आणखी माहिती राजू सोनवणे आपल्याला देतील। राजू, कविता, पाहतो आपण मराठा आरक्षण संदर्भातला जो आहे तो संपूर्णपणे विषय गाजताना पाहायला मिळतो। यामध्ये जवळपास 5 ते 6 दिवस जे आहे ते सर्व आमदारांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं, आपल्या भावना ज्या आहेत ते तीव्र व्यक्त केलेल्या होत्या आणि यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रिप्लाय करण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये कुठल्या घोषणा होणार हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळते आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जो आहे तो आपला अहवाल सादर करणार आहे। पहिला प्राथमिक अहवाल सादर केला होता आणि आता दुसरा हा अहवाल जो आहे तो सादर होणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की किती लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे यातली जी आहे ती आकडेवारी आहे। आतापर्यंत समितीनं काय काय कामकाज केलेलं आहे, कुठपर्यंत काम आलेलं आहे याची पण संपूर्णपणे जी आहे ती माहिती या अहवालात असणार आहे। आणि या अहवालाचं संपूर्णपणे जे आहे ते आता शिंदे समिती मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे। त्यामधील काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 11 लोकांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली सुद्धा आता जे आहे ती कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या उपस्थितीला हा अतिशय महत्त्वाचा जो आहे तो कार्यक्रम असणार आहे। आणि हा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री जे आहे ते उद्या सभागृहामध्ये याच्यावरती उत्तर देण्याची दाट शक्यता आहे। बरं राजू, थोडा वेळ तुम्ही आमच्या सोबतच थांबाल कारण पुढच्या एका बातमीवर सुद्धा तुमच्याकडनं अपडेट हवे। बातमी अशी आहे की थोड्याच वेळात विधान भवनामध्ये शेतकऱ्यांना मदतीच्या चेकचं वाटप होणार आहे। हे वाटप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची ही मदत देणार आहे। ह्या कार्यक्रमाचं नेमकं काय औचित्य आहे पुन्हा एकदा राजूकडे जाऊयात जाणून घेण्यासाठी। राजू, कविता, पाहतो आपण एकतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्याप्रमाणे महत्त्वाचा होता त्याप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं हा एक मुद्दा होता। आतापर्यंत जवळपास 9 लाखाहून अधिक हेक्टरवरती जे आहे ते पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यावरती काही वेळा साधारणतः 4 वाजता मुख्यमंत्री रिप्लाय द्यायला सुरुवात करतील। मात्र त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जे काही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्या काही प्रातिनिधिक शेतकऱ्यांना जी आहे ती मदत दिली जाणार आहे। या मदतीची आकडेवारी सूत्रांच्या माहितीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। जी जिरायत जमीन आहे त्याला प्रति हेक्टर 13,600 रुपये आणि बागायती जमिनीला प्रति हेक्टर 27,000 रुपये अशी मदत जी आहे ती दिली जाणार आहे। त्यातील काही प्रातिनिधिक शेतकरी जे नागपूरच्या जवळचे आहेत त्यांना निमंत्रित केलेलं आहे, त्यांना या ठिकाणी चेक दिला जाईल आणि त्यानंतर किती शेतकरी आहे यांची घोषणा होईल आणि ही संपूर्णपणे हा कार्यक्रम झाल्यानंतर 4 वाजता जे आहे ते मुख्यमंत्री विधानसभेमध्ये रिप्लाय देणार आहे। या रिप्लायमध्ये आतापर्यंत जे काही नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना किती मदत दिली गेलेली आहे आणि आता नव्याने किती जे आहे ते नुकसान झालेलं आहे, किती हेक्टरवरचं नुकसान आहे आणि किती मदत दिली जाणार याबद्दलची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्येच जे आहे ते चेक वाटप होण्याचा जो कार्यक्रम आहे तो थोड्या वेळामध्ये पार पडणार आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल राजू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।